सोलापूर महानगरपालिकेच्या कर संकलन विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिकाला कार्यालयात घुसून मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश SD इंदलकर यांनी आरोपी शैलेश मोहनलाल करवा याला दोषी ठरवून 6 महिने सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे। माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत एका अन्य व्यक्तीने राजू कुरापाटी याने भवानी पेठेतील एका मालमत्तेच्या कर संकलनाची माहिती मागवली होती। सदर माहिती तिसऱ्या पक्षाची असल्याने फिर्यादी फुटाणे यांनी ती देण्यास नकार दिला। याचा राग मनात धरून आरोपी शैलेश करवा यांनी महापालिका कार्यालयात फिर्यादीच्या टेबल जवळ जाऊन गोंधळ घातला। आरोपीने फिर्यादीच्या शर्टची कॉलर पकडून त्यांच्या गालावर बुक्क्या थपडा मारून मारहाण केली। तसेच तू बाहेर ये, तुझे हातपाय तोडतो, तुला खल्लास करतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली। न्यायालयाने नमूद केले आहे की आरोपी हा पेशाने सिव्हिल इंजिनियर असून त्याचे वय लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यावर अशा प्रकारे कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करून दबाव आणणे आणि मारहाण करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। त्यामुळे त्याला प्रोबेशनवर सोडणे योग्य ठरणार नाही। न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सीसीटीव्ही फुटेज सह सरकारी पक्षाचे 5 साक्षीदार तपासून आरोपीला IPC कलम 353, कलम 506 आणि कलम 323 अन्वये दोषी ठरवले। यावेळेस सरकार पक्षातर्फे विकास देशपांडे यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट RS वरदाळे यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।